जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे। तर त्या इंटरव्ह्यू प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस झाली तर त्या उमेदवारांच्या बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी येत आहे। तर बाकी ह्या ठिकाणी बघा उमेदवारांना ज्या काही संस्था रिकमेंडेशन झाले तर त्या संस्था नेमक्या कुठं आहे काय आहे तर त्या अनुषंगाने माहितीसुद्धा बघा त्या उमेदवारांना मिळत नसल्यामुळे सध्या चिंतेत आहे। तसेच बघा बाकी उमेदवारांचे जे काही इंटरव्ह्यू आहे तर ते इंटरव्ह्यू एकाच दिवशी बघा 2-2, 3-3 संस्थाच्या जे काही डेट आहे तर त्या डेट सध्या येत आहे। तर अशा वेळेला बरेचसे उमेदवार सध्या कन्फ्यूजमध्ये आहे की जे काही इंटरव्ह्यू शेड्यूल संदर्भात अडचणी निर्माण झाले तर नेमकं काय करावं। तर त्या अनुषंगाने बघा तसंच बघा ज्या उमेदवारांना आतापर्यंत त्यांची इंटरव्ह्यू सध्या बघा कधी आहे तर ती माहितीसुद्धा नाही, तर त्यासाठी नेमकं काय करावं तर त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर त्या अनुषंगाने नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला माहिती आहे की जे काही 27/6/2025ला एक महत्त्वाचं बघा या ठिकाणी जे काही व्यवस्थापनासाठी आणि उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्या संदर्भात नियोजनाच्या ज्या आवश्यक सूचना आहेत तर त्या इथं निर्गमित करण्यात आल्या होत्या। ह्याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थांना देखील स्पष्ट सूचना देण्यात आली की जे काही इंटरव्ह्यू शेड्यूल असेल तर ते सध्या बघा करायचं आहे आणि संबंधित उमेदवारांना तशा पद्धतीने सूचना किंवा जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या कॉलद्वारे किंवा SMS द्वारे ईमेलद्वारे त्यांना त्या ठिकाणी पाठवायची आहे। तर त्या अनुषंगाने इथं बघा ऑफिशियली जे काही तुम्ही चेक देखील करू शकतात की तुमची जे काही इंटरव्ह्यू आहे तर ती इंटरव्ह्यू नेमकी कधी असणार आहे, तुमचे शेड्यूल कधी असणार आहे। तर ह्या जे काही पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये ह्या ठिकाणी बघा सूचना देण्यात आली। त्याच्यामध्ये तुम्ही अशा जे काही इथं स्टेप देण्यात आले त्या स्टेपमधून तुम्ही जे काही तुमची इंटरव्ह्यू कधी आहे तर ते सध्या चेक करू शकतात। तर त्याच्यासाठी इथं 5 नंबरचा जो मुद्दा आहे तर तो देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा ज्या पद्धतीने आपण लॉग इन करतोय पवित्र पोर्टलवर तर लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म मेन्यूमध्ये अप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस यावर सध्या बघा तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला पवित्र पोर्टलवर लॉग इन करायचं। ज्या पद्धतीने तुम्ही रिकमेंडेशन लिस्ट बघितली तर ती लिस्ट जशी बघतात त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। जे काही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जो काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी जो काही ड्रॉप डाऊन आहे तर तो ड्रॉप डाऊनमधून तुम्हाला जे काही विथ इंटरव्ह्यू हा जो काही मेनू आहे तर तो मेनू सध्या बघा निवडायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट राऊंडमध्ये ड्रॉप डाऊन केल्यानंतर तुम्हाला फेस टू रेग्युलर राऊंड ह्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर ते सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेशन लिस्ट असा जो काही मेनू आहे तर तो मेनू ह्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारांना सध्या बघा मुलाखत आणि अध्यापन कौशल्य शिफारस झालेल्या व्यवस्थापनाचे नाव, त्यांनी नियोजित केलेल्या मुलाखतीचे स्थळ, त्यानंतर मुलाखतीचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्हाला करून सध्या बघा आपल्या लॉग इनवरती तुमचं जे काही रिकमेंडेशन झालेल्या संस्थेचं नाव, इंटरव्ह्यू कधी आहे, त्यानंतर तुमचं जे काही स्थळ असेल तर ते स्थळ नेमकं कुठं असणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमच्या लॉग इनला अवेलेबल होणार आहे। तसंच बघा ज्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांचं जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्ह्यू प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झालेली आहे। बाकी जे काही व्यवस्थापनाची जी इंटरव्ह्यू प्रक्रिया उर्वरित आहे तर ती देखील बघा लवकरात लवकर सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही आस्थापना आहे तर त्या आस्थापना जे काही मोबाईल आपण क्रमांक सध्या बघा सेल्फ सर्टिफाय करत असताना आपल्या जे काही फॉर्म आहे तर त्या फॉर्ममध्ये मोबाईल नंबर आपला दिलेला आहे बरोबर। त्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टचं ईमेल ID देखील सध्या बघा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये असणार आहे। तर ह्या ज्या काही 2 बाबी आहे तर ह्या 2 बाबी सध्या बघा कॉन्टॅक्टसाठी आपल्या सेल्फ सर्टिफायमध्ये नमूद आहे। तर आपले जे काही ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल तर ते तुम्ही सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला संस्था आहे तर ती संस्था बघा कोणत्याही क्षणी तुम्हाला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकते आणि तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर स्वतः त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा। तर ह्या ठिकाणी बघा ज्या आस्थापनाच्या इंटरव्ह्यू सध्या सुरुवात झाली आहे तर त्यांना त्या संस्थेचा या ठिकाणी जे काही टेक्स्ट मेसेज आहे तर ते देखील सध्या बघा इथं येत आहे। आता हे जे काही इंटरव्ह्यू आहे तर त्या इंटरव्ह्यूचा ही संस्था आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅनेजमेंट जी आहे तर त्या मॅनेजमेंटचा इथं नंबर देण्यात आला आहे आणि काय म्हटलेलं आहे की डिअर कॅन्डिडेट युअर इंटरव्ह्यू अँड टीचिंग स्किल शेड्यूल ऑन या ठिकाणी बघा 19/7/2025ला जी मॅनेजमेंट आहे तर मॅनेजमेंटने फॉर या ठिकाणी जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल इथं करण्यात आलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जो काही मेसेज आहे तर तो मेसेज देखील या ठिकाणी येत आहे। म्हणून तुमचे जे काही मोबाईल असेल तर ते मोबाईल बघा चालू ठेवा, रेंजमध्ये राहा, जेणेकरून तुमचं इंटरव्ह्यू असेल तर ती त्या ठिकाणी मिस नाही होणार। आता हा जो आहे तर हा ह्या ठिकाणी जी मॅनेजमेंट आहे आस्थापना आहे ह्या ठिकाणी बघा 015 तर ही मॅनेजमेंटचा इथं मेसेज आहे। तसंच बघा परत जो काही दुसरी
मॅनेजमेंटचा देखील इथं आलेला आहे मेसेज। तर इथं देखील तुम्ही बघू शकतात ही जी मॅनेजमेंट आहे तर इथं 0-10 क्रमांकाची मॅनेजमेंट आहे। तर ह्यांचं आता त्याच पद्धतीने इथं आलेलं आहे, डिअर कॅन्डिडेट युअर इंटरव्ह्यू इन टीचिंग स्किल शेड्यूल ऑन 11 तारखेला, बरोबर 11/7/2025ला इथं असणार आहे। अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जो काही मेसेज आहे तर तो मेसेज देखील इथं आलेला आहे। म्हणून तुमचं जे सिम असेल तर ते सिम बघा नेमकं तुम्ही सेल्फ सर्टिफाईला कोणता नंबर त्या ठिकाणी दिला आहे आणि तोच नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे का तो देखील एकदा बघून घ्या, नाहीतर तुम्ही मेसेजची वाट बघत बसणार आणि नेमका तुमच्याकडे तो नंबर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या तरी मोबाईलमध्ये टाकलेला असणार। तर ते देखील व्यवस्थित बघून घ्या का आपला जे नेमकं सेल्फ सर्टिफाय करताना पवित्र पोर्टलमध्ये आपलं फॉर्म भरत असताना कोणता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तो देखील एकदा व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेला मेसेज येऊन गेलेला असेल आणि तुम्हाला माहितीसुद्धा नसेल तर तुमची जी काही इंटरव्ह्यू आहे तर ती इंटरव्ह्यू कधी असणार आहे। आता हे जे शेड्यूल झालेलं आहे तर हे एकाच उमेदवाराला या ठिकाणी बघा 11 तारखेला एक मॅनेजमेंटचं या ठिकाणी आलेलं आहे 11 तारखेचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल, आणि दुसरं जे आहे तर ते दुसरं 19/7/2025चं इंटरव्ह्यूचे शेड्यूल आलं आहे। आता बरेच उमेदवारांना एकाच दिवशी बघा 2 ते 3 देखील ह्या ठिकाणी ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थांचं इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल आहे तर ते आलेलं आहे। तर त्यांना बघा ज्या वेळेला तुम्हाला कॉल येईल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या संस्थेचं एकाच तारखेला बघा या ठिकाणी इंटरव्ह्यू असेल 2पेक्षा अधिक तर त्या ठिकाणी तुम्ही एक विनंती करू शकता की जो काही इंटरव्ह्यू शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या बदलून घ्या किंवा बदलून द्या, अशा पद्धतीने तुम्ही विनंती करा तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी बदलून मिळेल। कारण त्या पद्धतीने जे काही प्रयोजन आहे तर ते प्रयोजन देखील जी काही बुलेटिन आहे तर त्या बुलेटिनमध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर त्याचा आधार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जे काही संस्था सचिव असेल किंवा जे काही अध्यक्ष असेल जे काही मॅनेजमेंट टीम असेल त्यांचा कॉल आला तर त्या पद्धतीने तुम्ही रिक्वेस्ट करा, नक्कीच तुम्हाला जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल तुमचं बदलून मिळेल। परंतु या ठिकाणी ज्या डेट आहे तर त्या डेट एकदा व्यवस्थित बघा कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुम्ही जर एकाच डेटला 2 किंवा त्यापेक्षा अधिक जर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू असेल आणि तिथं शक्य नसेल तर नक्कीच बघा बदलून घ्या, जेणेकरून इंटरव्ह्यूला तुम्हाला सर्वीकडे त्या ठिकाणी जे काही तुमचं अध्यापन कौशल्य असेल इंटरव्ह्यू असेल तर ते तुम्हाला वेळ तिथं भेटू शकतो। तर सध्या तरी मोबाईल त्यानंतर तुमचा ईमेल ID तर हे नक्की बघा तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात माहिती मिळेल। तसंच जी काही लॉग इन प्रोसेस सांगितली आहे या ठिकाणी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात, जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन सुद्धा करून तुमची जी काही इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू नेमकी कधी आहे किंवा कोणत्या संस्थेमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू सध्या असणार आहे तर ते तुम्हाला इथं ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे व्यवस्थापनाचं नाव, त्यानंतर स्थळ असेल मुलाखतीचं आणि मुलाखतीचा दिनांक, तर हे तुम्हाला तुमचं जे काही लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशनचं जे काही फॉर्म मेन्यू असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर ही प्रक्रिया देखील तुम्ही करू शकतात आणि आपली इंटरव्ह्यू कधी आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथं बघू शकतात। जसं बाकीच्या उमेदवारांना ज्या शाळा असेल तर त्या सध्या बघा माहिती नाही, तर कोणाला आतापर्यंत त्यांच्या जे काही रिकमेंडेशन असलेल्या संस्था त्यांचा कॉल आला नसेल किंवा मग मुलाखती संदर्भात कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नसेल तर अशा उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकतात नेमकं कोणकोणत्या संस्था आहे तर त्यांना आपण तुमच्यासाठी पुढे कॉन्टॅक्ट संदर्भात प्रयत्न करू। तर नक्की कमेंट करा ज्या उमेदवारांचं अजूनही इंटरव्ह्यू संदर्भात कोणतीही सध्या माहिती अवेलेबल झाली नाही त्यांनी देखील कमेंट करा, जेणेकरून एकमेकांचं त्या ठिकाणी तुम्ही मदत करू शकतात। आपल्या स्तरावरनं देखील तुम्हाला पुढील जे काही सहकार्य असेल मदत असेल नेमकं कोणत्या संस्थेची इंटरव्ह्यू कधी आहे तर ते देखील आपण करू। तर सध्या एक महत्त्वाचा व्हिडिओ होता, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। कमेंट नक्की करा, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।